हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर आता आपण इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता बाळजाबाईंच्या डोळ्याची झोप हराम होणार आहे। आता नेमकं काय असं घडणार की ज्याने बाळजाबाईंच्या डोळ्याची झोप हराम होणार, सगळं जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। तर आता आपण इथे पाहिलेलंच होतं की दुष्यंतला US ला जायचं असतं, पण कृष्णाला सोडून US ला जाण्यासाठी आता त्याचं मन मानत नसतं आणि त्यामुळे त्याने ठरवलेलं असतं की तो US ला जाणारच नाही आहे। पण मग कृष्णा शेवटी त्याच्याकडे येते आणि त्याची समजूत घालते, त्याला समजून सांगते की एवढी मोठी संधी जर तुम्हाला मिळालेली आहे तर उगाचच्या उगाच तुम्ही ती संधी अशी नाकारू नका। तुम्ही US ला जायला हवं, उलट तुम्ही जा। तुम्ही गेलात तर मला या गोष्टीचा आनंदच होईल आणि तसंही मला सोडून तुम्ही थोडीच कायमचे तिकडे राहायला जात आहे, तुम्ही नंतरनं परत तर यालच ना। त्यामुळे मग दुष्यंत हा US ला जायला तयार झालेला असतो आणि दुष्यंत हा आता तिकडे चाललेला असतो। तर दुष्यंत गेल्याबरोबर लगेचच इकडे बाळजाबाईंनी मैनावतीला घरातल्या सगळ्या नोकरांना सुट्टी द्यायला सांगितलेली असते। मैनावती बाळजाबाईंना म्हणते, अहो बाळजाबाई, पण जर नोकरच नसतील तर घरातली कामं कशी काय होतील? त्यावर बाळजाबाई म्हणत असते, ती कृष्णा आहे ना, एवढे दिवस आपण तिला फुकट पोसलं ना, मग आता गुपचूप घरातली कामं तर तिला करावी लागणारच। एक डाव दुष्यंत फक्त महिनाभर अमेरिकेत राहायला पाहिजे। एक डाव जर तो महिनाभर अमेरिकेत राहिला का नाही, तर त्या महिनाभरात मी ह्या कृष्णीला इतकी छळीन काही कृष्णा स्वतःहूनच घर सोडून जाईल। आणि जर ही स्वतःहून घर सोडून गेली तर मी दुष्यंतला सांगेन की ही स्वतःहून तू निघून गेल्यावर घर सोडून गेली म्हणून। मग आता बाळजाबाई ह्या कृष्णाला कामाला लावतात। बाळजाबाईंनी आता दुष्यंत गेल्याबरोबर कृष्णाला कामाला धरलेलं असतं, तर कृष्णा हिला मात्र बाळजाबाईंनी तिच्याकडनं कितीही काम करून घेतलं तरी काहीच फरक पडत नसतो। उलट कृष्णा बाळजाबाईंना सांगते की तुम्ही मला जितकं काम सांगाल तितकं माझ्यासाठी चांगलंच असेल, कारण काय आहे, दुष्यंत सरकारसुद्धा आता इथे नाही आहेत, त्यामुळे मला खूपच जास्त एकटं वाटतं। उलट मी जितकी जास्त काम करत राहीन, जितकी जास्त मी कामात रमत जाईन, तितकं माझ्यासाठी बरंच असेल। तसंही दुष्यंत सरकारांनी मला सांगितलं आहे की ते आता तिकडे गेलेत, मग त्यांच्या कामाचं सगळं काही व्यवस्थित झालं, कामं एकदा का त्यांचं सगळं मार्गी लागलं की मग ते काय म्हणतात, पासपोर्टानं इजा ते माझं बी करून घेत्याल आणि मला बी तिकडं त्यांच्याजवळ राहायला बोलवत्याल। त्यावर बाळजाबाई म्हणतात, काय तू आणि US ला राहायला जाणार? तोंड बघितलंस का स्वतःचं एकदा वर्षात? त्याबरोबर कृष्णा म्हणते, नाही, म्या जरी US ला राहण्याच्या लायक नसलो तरी माझा धनी राहतोय ना मग तिकडं। आता म्हणलं जातं जिथं कुकू तिथं बायको, मग जिथं माझं धनी जाणार तिथं आता मला जावंच लागणार की। आता जर त्यांनीच सांगितलं आहे की ते मला घेऊन जाणार तर त्यांच्याबरोबर जाणं हे माझं कर्तव्य आहे। त्यामुळं आता मी आता त्यांच्याबरोबर निघून जाणार, जोवर इथं आहे तोवर तुमची सेवा करतो सासूबाई। त्यावर मग बाळजाबाई म्हणायला लागतात, कृष्णे, एक गोष्ट लक्षात ठेव, काय बी झालं नवं तरी म्या तुला दुष्यंत बरोबर US ला कधी बी जाऊ देणार नाही। आणि तुझ्यासारखी अडाणी गवार पोरगी जर तिकडे गेली तर माझ्या लेकाच्या आबरूचं पार खोबरं होईल, कळलं नवं? आणि हिथं जशी त्याच्या मागं नस्तर म्हणून होतीस तशी तिकडं बी जाऊन राहू नकोस। त्यामुळं म्या तुला काही त्याच्याबरोबर जाऊ देत नसतो, तू काय बी कर, पर बघ, लक्षात ठेव माझे शब्द। त्यानंतर मग आता बाळजाबाई ह्या मनातल्या मनात खोलीत जाऊन विचार करू लागतात की खरोखर ही कृष्णा म्हणायल्या की दुष्यंतनं हिला सांगितलंय की तो तिला US ला घेऊन जाईल, तसं काही झालं असेल का? दुष्यंत खरोखर हिला अमेरिकेला घेऊन जाणार असेल? नाही, ही उगा त्याच्या मागं लागू नये का नाही म्हणून दुष्यंत हिला बोलला असेल। अरे हिची लायकी नाही अमेरिकेला जाण्याची, ते काय आमच्या दुष्यंतला माहीत नाही होय? आणि तिकडे त्याला चांगली एखादी फॉरेनर बायको मिळेल हे त्याला बी ठाव आहे की चांगलं। मग तिकडची एखादी गोरीपान सुंदर पोरगी लग्न करून हिथं आणायची सोडून दुष्यंत ह्या गावच्या बकरीला कशाला तिकडे घेऊन जाईल? नाही, दुष्यंत काय हिला तिकडे घेऊन जाणार नाही। पण जर घेऊन गेलात तर हे बघ, काय बी झालं तरी बाळजा, तुला त्या कृष्णीला ते US ला कुठं बी जाऊ द्यायची नाही आहे। तिची लायकी दुष्यंतच्या सावलीला बी उभं राहण्याची नाही आहे, तर तू तिच्याशी दुष्यंतचं लग्न लावून दिलंयस। आणि आता जर ती दुष्यंत बरोबर
परदेशात राहायला गेली तर मग मात्र त्या दोघांना वेगळं करणं मला बिलकुलच शक्य होणार नाही. त्यामुळं काय बी झालं तरी ह्या कृष्णाला दुष्यंतबरोबर परदेशात जाऊ द्यायची नाही म्हणजे नाही. त्या कृष्णीला कामात इतकी मारून घेतो की शेवटी ती कृष्णीच मला कंटाळल आणि रांगडे पाटलांचा वाडा सोडून कायमची निघून जाईल. मला कृष्णीला त्रास द्यावाच लागेल. मग आता बाळजाबाई कृष्णाला त्रास द्यायला सुरुवात करतात. तर इकडे आता कृष्णा मनातल्या मनात म्हणत असते, बाळजाबाई तुम्ही हे सगळं का करायलायसा ते मला बरोबर ठाव आहे. दुष्यंत सरकार यांना मी सोडून निघून जावं ह्यासाठी, पण मी असं काय बी करणार नाही आहे. इतक्यात अढळराव कृष्णा कपडे धुत असताना तिकडे येतात आणि म्हणत असतात, बघितलंस कृष्णे, मी म्हणलं होतं नवं तुला की बाळजा तुला सुखानं जगू नाही द्यायची, ती तुझ्याकडनं कर काम करून घेणार आणि आता बघत्यास नवं, अगं ती किती कामं करून घेते ती तुझ्याकडनं, मरणाची राबवून घेत्या का नाही तुला. म्हणून मी म्हणत होतो की दुष्यंतला जाऊ देऊ नगस कुठं बी, दुष्यंतला इथं तुझ्याजवळ थांबवून ठेव म्हणून, किंवा कमीत कमी तू तरी त्याच्याबरोबर जा. पर तू मला म्हणलीस का नाही असं काय बी होणार नाही आणि आता बघ काय घडायला येते. त्यावर मग आता कृष्णा अढळरावांना म्हणते, करू द्या बाळजाबाईंना काय करायचं आहे ते करू द्या. त्यावर अढळराव म्हणत असतात, कृष्णे आणि तू त्या बाईला काही बोलली आहेस का. त्यावर कृष्णा म्हणते, का हो थोरले सरकार. त्यावर अढळराव म्हणतात, नाही काही नाही, आज सकाळपासनं जरा गपगप वाटायल्या, शांत आहे म्हणून विचारायलो. नाही म्हणजे आज पावतर लोकांसनी फकस्त तिला गप करता येतं, फकस्त ती बोलल तोच कायदा ही सवय आहे ना व तिची, पर आज पहिल्यांदा ती गप बसल्या म्हणून विचारायलो. काही झालं आहे का तुम्हा दोघींमध्ये बोलणं, तिच्यामुळं ती गप बसल्या एवढी. त्यावर कृष्णा म्हणत असते, नाही जी थोरले सरकार. त्याबरोबर अढळराव म्हणत असतात, ते समज सोड कृष्णे, म्या काय सांगतोय त्या गोष्टी लक्षात ठेव. हे बघ ती बाळजा आहे का नाही, ती पक्की नालायक आहे. ती तुला प्रत्येक वेळी कमीपणा दाखवण्यासाठी प्रयत्न करतच राहणार. ती तुला वरती येऊ देणार नाही. त्यामुळं काय बी झालं तरी तू तिचं जास्त ऐकून घेऊ नकोस, कळलं काय. त्यावर कृष्णा म्हणत असते, थोरले सरकार अहो काय बी झालं तरी मी हे विसरून तर चालणार नाही नवं की त्या माझ्या सासूबाई आहेत. त्यामुळं त्या म्हणतील तसं, त्या म्हणतील तेव्हा मला करणं बी आहेच की गरजेचं. आणि त्या विसरत असतील की म्या त्यांची सून आहे, पण म्हणून म्या हे विसरणार नाही की त्या माझ्या सासूबाई आहेत म्हणून. त्यामुळं त्या म्हणतील ते म्या त्या म्हणतील तेव्हा करणार. त्यांनी मला राबवायचं जरी ठरवलं असलं का नाही तरी म्या बी ठरवले, म्या बी त्यासनी पुरून उरणार. बघा त्यासनी काही करायचं आहे ते करू द्या, पर म्या बी मागं हटणाऱ्यांपैकी नाही आहे हे त्यासनी कळायला हवं आणि म्या हे त्यासनी दावून देणारच. बघा त्यासनी मला किती त्रास द्यायचा आहे ना तो देऊ द्या. त्यासनी कळून चुकल शेवटी की त्या चुकीच्या पोरीच्या नादी लागल्या. अहो ही कृष्णा कामाला आणि कष्टाला कधीच घाबरत नाही. आणि आता तर मला तुमच्यासारख्या बापाची, दुष्यंत सरकारांसारख्या नवऱ्याची साथ आहे, मग मला कसली काळजी करायची गरज आहे. म्या तर आता बाळजाबाईसनी काही घाबरत नसतो. बघा उलट म्या बाळजाबाईसनी चांगलं हरवतो का नाही ते. तुम्ही हायसा नवं माझ्या संगत, मग बाद झालं की मला मग बाकी अजून दुसरी कसली बी काळजी नाही. आणि त्यासनी वाटायलं आहे की त्यांनी मला हे असली भरपूर कापडं धुवायला लावली, मला भरपूर कामाला झुपलं, तर म्या हे घर सोडून दुष्यंत सरकारांच्या आयुष्यातनं कायमची निघून जाईन म्हणून. पण त्या विसरायल्यात की म्या कृष्णा आहे आणि कृष्णा ह्या असल्या कामानं काही थकणार नाही आणि दुष्यंत सरकारांसारख्या एवढ्या चांगल्या नवऱ्याची साथ कवा बी सोडून जाणार नाही. बाळजाबाईंना वाटायलं आहे म्या कामाला आणि त्यांना वैतागून हे घर सोडून निघून जाईन, पर नाही असं कवा बी होणार नाही. बघा थोरले सरकार, अहो मी कामाला आणि त्यांना दोघांना बी वैतागून इथनं कुठं बी जाणार नाही. दुष्यंत सरकारांची आणि माझी गाठ त्यावरच्या देवी आईनं अगदी जन्मोनजन्मींसाठी बांधल्या, मग ते सोडून मी कशी काय अशी इथनं निघून जाईन आणि ते बी दुष्यंत सरकार घरात नसताना. बाळजाबाईंचा लई मोठा गैरसमज आहे की त्यांना यश मिळेल म्हणून. असो आता त्यांना जितके प्रयत्न करायचे तितके प्रयत्न करू द्या. तर आता इथं बाळजाबाई ह्या दुपारी जरा अंग टाकावं असा विचार करतात आणि पडतात. आता बाळजाबाई पडतात आणि आता बाळजाबाईंना स्वप्न पडतं आणि स्वप्नात आता बाळजाबाईंना दिसत असतं की दुष्यंतने कृष्णाला US त्याच्याकडे बोलवलेलं आहे आणि बाळजाबाईंना असं वाटत असतं की कृष्णा काही US जाऊन सेटल होणार नाही, पण उलट बाळजाबाईंच्या नाकावर टिचून कृष्णा US जाते आणि तिकडे सेटलसुद्धा होऊन दाखवते आणि त्यानंतर
काही दिवसांनी काही महिन्यांनी दुष्यंत आणि कृष्णा हे दोघंजणं पुन्हा एकदा गावाकडे आलेले असतात आणि त्यावेळी कृष्णाने मस्त वन पीस घातलेला असतो आणि कृष्णा ही दुष्यंतच्या बरोबर छान फिरत असते, दुष्यंतच्या मागे पुढे करत असते आणि मस्त बाळजाबाईंना ती कामाला जुंपते. आता घरामध्ये जो नोकर असतो म्हणजेच रामू काका त्यांना ती म्हणते, काका अहो तुम्ही एकलंच किती कामं करणार, ह्या म्हातारीला बी घ्या की जरा तुमच्या जोडीला. तसं बी म्हातारीचा काय उपयोग नाही, फक्त खायचा कार आणि धरणीला भार आहे, त्यापेक्षा जरा 4 कामं करल, जरा बारीक होईल अंगानं आणि जरा काहीतरी खाल्ल्याचा उपयोग बी करल की नाही, फक्त खायला कार कशाला हवा. त्याबरोबर मग बाळजाबाई दुष्यंतकडे बघतात तर कृष्णा बाळजाबाईंना म्हणत असते, अहो त्यांच्याकडे काय बघायला आहेसा तुम्ही, ते आता काय बी बोलायचे नाही, आता म्या म्हणन तसंच वागणार आहेत ते, असं त्यांनी सबूत दिलं आहे मला. त्यामुळं गुपचूप म्या म्हणायलो नवं कामं करायची तर कामं करायची, दुष्यंत सरकार बरोबर बोलायलो नवं म्या. त्यावर दुष्यंत काहीच बोलत नाही. त्यावर कृष्णा म्हणते, अरे हे काय तुम्ही अजून बी इथं अशा उभ्याच, तुम्हासनी त्यांच्या गप्प राहण्यातून जाणवलं नाही काय, त्यासनी हेच म्हणायचं आहे की म्या जे बोलायलो आहे ते अगदी बरोबर आहे, आता तो तोरा सोडायचा. अहो आता वय होत चाललं बाळजाबाई तुमचं, आता ह्यो तोरा मिरवून कुठं जाणार, कुठं तुम्ही, चला लागा लागा कामाला लागा. ते बिचारे काका एकलेच किती काम करून करून करणार हो, शेवटी माणूस आहेत की ते बी दमत्यालच की, त्यामुळं आता तुम्ही त्यांची मदत करायची. अहो असं डोळे वटारून काय बघायलाय, चला उठा लागा कामाला. त्याबरोबर आता बाळजाबाईंच्या अंगावर कृष्णा एक कॉटनचा कपडा फेकत्याने म्हणते, चला लादी पुसायला लागा, चला चला. आणि मग बाळजाबाई चटकन जागे होतात आणि नाही नाही असं ओरडतात. त्याबरोबर आता बाळजाबाई आजूबाजूला बघतात आणि त्यांना दिसतं तर काय की त्यांच्या स्वप्नात हे सगळं घडत होतं आणि रिॲलिटी काहीतरी वेगळीच आहे. बाळजाबाई म्हणतात, नशीब हे सगळं स्वप्नच होतं, पर जर मी अशीच हातांवर हात ठेवून बसलो का नाही तर माझं हे सपान सत्यात उतरायला फार वेळ लागायचा नाही. नाही काय बी झालं तरी ही बाळजा असलं काय बी घडू द्यायची नाही. त्या कृष्णाची लायकी नाही दुष्यंतच्या सोबत उभं राहायची आणि ती कृष्णी दुष्यंतच्या बरोबर ते काय अमेरिका का काय तिकडे जाणार होय. नाही काय बी झालं तरी म्या कृष्णीला दुष्यंतबरोबर कुठं बी जाऊ द्यायची नाही, म्हणजे नाही हे समजा माझं स्वप्न होतं आणि हे सगळं स्वप्नच ठीक आहे. स्वप्नात असलेली गोष्ट कधी बी हकीकतात होत नाही, हे म्हणतात ते काही उगाच नाही, मला ठाव आहे हे समजा असं कधीच घडणार नाहीच घडू शकत, म्या मुळात हे समजा घडूच देणार नाही असं आता बाळजाबाई म्हणू लागतात. आणि ते ठरवतात की बस आता फार वेळ नाही, आता त्या कृष्णीला घराबाहेर घालवण्यासाठी आजच्यापासून कसरत सुरू. आता तिला कामाला एवढी झुपली तरी पण ती हार मानत नाही नवं, आता तिला अनेक जास्त कामाला झुपतो. एक काम करतो, तिला आता घरात राहायची लई सवय लागल्यानं मालकीनेसारखी घरातच बसून असत्या, भातावर राबायला जात नाही हल्ली ती. आता एक काम करतो, तिला शेतावरती पाठवतो. एकदा शेतावर उन्हात राबायला लागलं का नाही की बरोबर अंगातली सगळी मस्ती जिरल आणि बरोबर दुष्यंतला सोडून जायचं बी सुचल. एक डाव दुष्यंतला ही पोरगी सोडून गेली ना की मग मी दुष्यंतला फोन करन आणि दुष्यंतला सांगन की दुष्यंत अरे मुळात ती पोरगी कधी तुझ्या लायकीची नव्हतीच, उलट ती गेली ते बरं झालं, एका अर्थी आपल्या मागची ब्यात गेली आणि मग मी दुष्यंतचं लगीन एखाद्या चांगल्या पोरीबरोबर लावून देईन. ह्या कृष्णीला तर मला घराबाहेर काढावंच लागेल. आणि मग बाळजाबाई ह्या आता कृष्णाला सांगतात की कृष्णे आता शेतावर जायला लाग. नाही खूप दिवस मालकीनीसारखे घरनं हुकूम सोडले, आता हुकुमशाही बंद करायची, शेतावर जायचं आणि गप गुमान गड्यांबरोबर कामाला लागायचं, कळलं का. कृष्णा म्हणते, होय चालेल की. अहो उलट शेतावर जायचं हे तर माझं समजात जवळचं आणि आवडीचं काम आहे, त्याला मी नाही कशी काय म्हणून. आणि मग कृष्णा लगेचच शेतावर जायला तयार होते आणि ती आता शेतावरती जात असते. तर अढळराव कृष्णाकडे येतात आणि कृष्णाला म्हणतात, सुनबाई हे बघा तुम्हासनी हे समज करायची काही गरज नाही, जर तुम्हासनी करायचं नसेल तर तुम्ही तसं स्पष्टपणे आम्हासनी सांगून टाका, पुढं काय करायचं ते आम्ही बरोबर बघून घेतो. त्यावर कृष्ण अढळरावांना सांगते, अहो आबा कशाला काळजी करायला आहे, करू द्या की, बाळजाबाईंना काय करायचं आहे का नाही ते समज करू द्या, म्या तरी बघतो की बाळजाबाई अजून मला छळून किती छळतात ते. त्यावर अढळराव म्हणतात, बरं तसं बी तुम्ही तसने पुरून उराल याची आमासनी खात्री आहेच, पक्की खात्री आहे. त्यानंतर मग कृष्णा म्हणते, अहो मग कशाला काळजी करायला, मग फक्त तुम्ही आता मजाच बघत राहा. त्यानंतर कृष्णा तिकडनं शेतात जाते. तर अढळराव बाळजाबाईंकडे येतात आणि बाळजाबाईंना म्हणू लागतात, किती बी प्रयत्न करा, किती बी तरी बी तुमच्या त्या प्रयत्नांना कधी बी यश घावणार नाही,
कृष्णा ह्या घरातनं कुठं बी जाणार नाही. कृष्णा ह्या घरची सून आहे, ह्या घरची ती लक्ष्मी आहे आणि लक्ष्मी कधीच आपलं घर सोडून जात नाही. कळलं ना? हां, आता अर्थात तुम्हासनी हे समज कुठनं कळणार म्हणा. हे समज कळण्यासाठी आधी अक्कल असावी लागते आणि घरची लक्ष्मी म्हणजे काय हे कळावं लागतं. घरची लक्ष्मी काय असते, घरची सून किती गरजेची असते हे समज कळण्यासाठी आधी तसं वागावं लागतं. आपण लक्ष्मी आहोत हे आपल्याला माहिती असावं लागतं. पर तुम्ही लक्ष्मी कमी आणि असो जाऊ दे. आता बोलाय ना गं, उगाच बोलून आम्ही आमचं तोंड खराब करून घ्यायचं, तुम्ही उगाच त्याच्यावर वाद घालायचा, पुण्यांदा तेच 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 घडणार. त्यापेक्षा आम्ही आपले गप्प बसतो. त्यावर बाळजाबाई म्हणत असतात गप्पच बसायचं. समजलं नवं? गप्पच बसायचं नाही. हल्ली तुमचं तोंड जरा जास्त चालायला लागलं आहे त्या कृष्णीच्या बाजूनी. पण मी तुम्हासने आधी बी सांगितलं होतं, सारखा बायकांच्या मध्ये पडणारा कोण असतो ते असतो. आता तुमच्या लक्षात राहत नाही म्हणल्यावर करणार तरी काय. पर एक गोष्ट ध्यानात ठेवायची, काय बी झालं तरी दुष्यंत परत यायच्या आत म्या ह्या कृष्णा नावाच्या ब्यादीला ह्या घरातनं कायमची बाहेर काढणार. काय बी झालं तरी ही कृष्णा माझ्या दुष्यंतची बायको राहणार नाही म्हणजे नाही. आणि ह्याची काळजी आता ही बाळजा बरोबर घेणार. म्या एवढे दिवस ह्या कृष्णेचं काही करू शकत नव्हतो, कारण दुष्यंत हितच होता म्हणून. दुष्यंतच्या समोर मला काय बी झालं तरी माझं जे चित्र आहे ते कधी बी खाली पडू द्यायचं नाही आहे, म्हणून या कृष्णीचं जरा जास्त फावत होतं. पण आता इथं दुष्यंतच नाही म्हणल्यावर ह्या कृष्णीचा कणव घेणारं दुसरं माझ्यासमोर येणार तरी कोण आहे. आणि जर ह्या कृष्णीचा कणव घेणारच या जगात आता कोणी बी उरलेलं नसेल तर मग ह्या कृष्णीला घराबाहेर काढणं असं मला कितीसा अवघड जाणार आहे. आढळराव काय हो, आता तुम्ही बघतच बसाल तुमच्या ह्या लाडक्या सुनाला म्या कशी घराबाहेर काढते. आता इतक्यात कृष्णा तिकडे येते आणि कृष्णा बाळजाबाईंना म्हणत असते स्वप्न बघा फक्त. त्यावर बाळजाबाई मागे वळतात तर कृष्णा म्हणते बाळजाबाई अहो नाही, सपान बघणं खरोखर लईच चांगली गोष्ट आहे, पण जी गोष्ट कधी पुरी होणारच नाही अशा गोष्टीचं सपान बघणं खरोखर लई वाईट. नाही म्हणजे माझ्या बानं मला एक गोष्ट म्या लहान असताना शिकवली होती आणि ती म्हणजे माणसा नाही का नाही हातपाय बघून पाय पसरावे. म्हणजे सॉरी हातपाय बघून नाही हो, हातरून बघून पाय पसरावे. तुम्हासनी बी ठाव असेलच की. हां, आता म्हणा देवानं तुम्हाला हातरूनच एवढं मोठं दिलं आहे का तुम्हाला पाय पसरताना हातरून बघायची गरजच नाही. पण मला माझ्या बानं शिकवलं होतं, कारण कसं म्या म्हणजे गरीब घरातली पोरगी ना, तुम्ही म्हणता तसं अशिक्षित अडाणी, म्हणून आपलं माझ्या बानं मला तेव्हा ती गोष्ट शिकवली होती, सांगून ठेवली होती. पर आता त्याचा इथं पर्याय कसा जोडायचा ते मी तुम्हासनी सांगतो. काय आहे ना, तुम्ही का नाही लई उगाच खोटी स्वप्न बघायलायसा आणि तुमची स्वप्न नंतर अशी एकाएकी तुटून जात्याल. म्या या घरातनं बाहेर न गेल्यामुळं ते मला ठाव आहे, म्हणूनच सांगायलो. सपान बघाय माझं नाही म्हणणं नाही, पर कमीत कमी असं बघा की जे सपान पुरं होऊ शकेल. कळलं काय? त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत ह्या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. हळद रुसली कुंकू हसले ही मालिका तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आजच्या पुरतं इथेच थांबूया. टाटा बाय बाय.